जय जय गोंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही आज तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज आम्ही चाललो आहे दीदीचं फायनल ॲडमिशन करायला, कारण की खूप सारे कॉलेज बघितले. तर दीदीला आज एकच कॉलेज आवडलं, तर आज आम्ही तिथं जाणार आहे ॲडमिशन करायला. आता मम्मी पण तयार आहे इकडे आणि दीदी पण तयार आहे. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये. तर मी आता या कॉलेजला पोचलो आहे. बघा इकडे हे आहे कॉलेज, RDG कॉलेज फॉर वुमेन्स. तर आता दीदी आणि मम्मी समोर गेले, तर आता बघू आता काय आहे तिकडे यांची प्रोसेस. इकडे गार्डन आहे, तर अजून कॉलेजच नाही उघडलं आहे. तर मम्मी आणि दीदी इकडे समोर गेलेले आहेत, बसतात आता. तर आता आम्ही जागा शोधत आहे कुठं तरी बसायला. बघू आता काय आहे तर पुढे. तर आम्ही बसलो आता इकडे, आम्हाला जागा भेटली. इकडे बेंच आहे आणि अजून कॉलेज तर काहीच उघडलंच नाही, म्हणजे अजून सर लोक आलेच नाही आहेत. तर आता माझी दीदी इकडे बसून आहे आणि मम्मी इकडे साईडला आहे. तर आता वाट बघायची फक्त आम्हाला, म्हणजे सर लोक म्हणजे टीचर कोणचं पण आले नाही तिथं. दीदीनं अजून कोणाचा पण नाही सोडला, बोलते की नाही सोडत आता. आणि कॉलेज जरा चांगलंच दिसत आहे मला, मस्त आहे, एक नंबर दिसत आहे कॉलेज. आणि इकडं ना मला गार्डन खूप आवडला साईडचा. इकडे बघा फुलं आहेत किती भारी. आणि बघा, आणि या कॉलेजला ना NCC पण आहे. म्हणजे आता दोन तीन विद्यार्थी गेले ना इकडे, NCC वाले होते ते. तर त्यांना बघून वाटत आहे का तिकडे NCC आहे. बघा इकडे बी आहे. तर दीदीची ॲडमिशन झालेली आहे RDG कॉलेजला. आणि आम्हाला ना परत यावं लागणार आहे, म्हणजे बुधवारी यावं लागणार आहे परत एक वेळेस डॉक्युमेंट चेक करायसाठी. आणि दीदी जर आता खुश झालेली आहे, म्हणजे दीदी हॅपी आहेस का आता? बघा मम्मी पण इकडे. तर आता आम्हाला जायचं बँकेमध्ये, आणि बँकेचं थोडं KYC वगैरे करायचे आहे, तर ते पण आपण जाणार आहे तिकडे करूया. चला. आणि आता आम्ही निघालो आहे घरी. नाही काही नाही. हे बघा NCC वाल्यामध्ये. तर आम्ही आलेलो आहे बँकेमध्ये. हे आहे माझ्या दीदीची बँक इकडे. तरी बँकला इकडे वरती आहे. तर आता मी वरती जातो आणि KYC वगैरे करतो आणि परत लवकर घरी जातो. तर आमची झाली KYC आणि आम्ही आता निघालो परत घरी जाण्यासाठी. बघा दीदी आणि मम्मी. तर आता डायरेक्ट मला करूया. तर आम्ही पोचलो आता जस्ट घरी. खूप कंटाळा आला आणि थकवा पण खूप आलेला आहे. तर आता ना मी थोडंसं रिलॅक्स होतो, कारण पाठीवर दुखत आहे ना. कंटिन्यू खूप फिरलो आम्ही अकोल्यामध्ये. 2 वेळा तर 2 बँकेत गेलो आणि कॉलेजला पण गेलो. कॉलेजचं पण काम केलं, बँकेचं पण काम केलं, सर्व काम करून मी आता जस्ट घरी आलो आहे. तर आता मी थोडासा आराम करतो आणि नंतरला जर मला म्हणजे फ्री झालो मी, तर परत जेवण वगैरे करीन, परत ब्लॉग काढीन. तर तोपर्यंत मी आता थांबतो. तर आता वाजलेलं संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी जस्ट आता झोपेतून उठलो आहे. तर आता आम्ही सगळे आरामच करत आहे. आणि बाहेर ना बारीक बारीक पाऊस पण चालू झाला होता, पण आता बंद झालेला आहे. बघा माझी मम्मी ना इकडून बसून आहे आणि पप्पा बघत आहेत TV, आणि दीदी बघत आहे मोबाईल. TVमध्ये जातो पिक्चर. चाय पण पिले का तुम्ही? तर मी झोपलेलो होतो ना, तर तेव्हा हे सर्वजण चहा वगैरे पिऊन पण बसलेले आहेत. मला असं वाटलं की चहा आता करतील तर मी ब्लॉग काढणार. तर आता मी ब्लॉग चालू केला, पण मम्मी बोलते की चहा वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता तर चहा हुकला माझा, म्हणजे मी झोपून होतो ना, तर चहा काही पिलो नाही. तर संध्याकाळचं जेवणच करावं लागणार आहे मला, है ना. आणि बाहेरचा आता जरा मोसम जरा शांत आहे, कारण की आज आम्ही सकाळी गेलो होतो ना तिकडे कॉलेजमध्ये. तिकडचं पण काम पूर्ण केलं, म्हणजे तिथे ॲडमिशन केलं आहे. आणि मम्मीची KYC होती, तर मम्मीची KYC पण केलेली आहे. आणि दीदीची पण KYC तिथे पण तिचं ATM वगैरे तिथं तुम्हाला माहितीच आहे केलेलं आहे सगळं. तर तिचं ते पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे रेडी केले. आणि आता तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी. चला आता बाहेरचा व्ह्यू बघायला कसा आहे तर बाहेरचा व्ह्यू बघा असा दिसतो आता, कारण की आभाळ आलेला आहे आमच्या इकडे, म्हणजे पाण्याची शक्यता आहे. बघा आभाळ पूर्ण आलेलं आहे, एकदम पूर्ण अंधारून आलेलं आहे आभाळ. आणि आमचं वांग्यांचं रोप बघा आता किती मोठं झालेलं आहे, पहिल्यापेक्षा जरा जास्त दिसत आहे. पण ते वांग्यांचं रोपच नाही वाटत आहे, ते दिसते मिरचीचं रोप. आणि हे बघा आता इकडे किती, म्हणजे आता जे साईडचं जे आमच्या घरामागची जी शेती आहे ना, तर याच्यामध्ये ना आता पराठी पेरलेली आहे. पण पराठी तर काही दिसत नाही याच्यामध्ये, पण बाकीचं वगैरे गवत दिसतं आहे, खूप सारं गवत आलेलं आहे याच्यात. म्हणजे अजून बिचारी पराठी आली पण नाही. आणि शेतामध्ये एक खूप अडचण तयार झालेली आहे, म्हणजे जेव्हा आमच्या इकडे निंदण बोलतात, म्हणजे निंदण वगैरे करतात ना आमच्या इकडे,
तर तेव्हा ना म्हणजे असे प्रत्येक तासावरती एक एक बाई किंवा एक मुलगा कोणी पण म्हणजे जो कोणी बी असला ना तर आमच्या तासावरती ना शेताची एकच बसत असते तासाच्या. 10,000 तास असतील ना तर 10,000 लोक आहेत तर 10 तासावरती 10 जण येऊन जातात. अशा प्रकारे आमच्या इकडे इंधनाची पद्धत आहे. आणि इकडे बघा आता इकडे बी ना जरा अलगच मौसम आहे. तर आता आमच्या इकडे ना रात्र झालेली आहे. बघा इकडे बाहेर पूर्ण रात्र झाली आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे. आणि माझ्या पप्पाने एवढ्या पावसामध्ये ना बाहेर गेलेले आहेत. कुठं गेले मला पण नाही माहीत आहे. ते बोलले होते की इकडे म्हणजे हिशोब करायचं असं काहीतरी बोलत होते ते. आणि पप्पानी पहिले बाजार वगैरे आणला घरी. मी पण गेलो होतो बाजारामध्ये पण मी काही ब्लॉग काढला नाही. मला असं वाटलं की कंटिन्यू काय तेच ते ब्लॉग काढत कसं म्हणजे बाजाराचा नेहमी चांगलं नव्हतं ना. एखाद्या वेळेस जर दाखवलं तर चांगलं वाटते. तर पप्पानी आणि मी बाजार पण आणलेला आहे. माझी दीदीनं सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. बघा इकडे दुकानच लावलेलं आहे माझ्या दीदीने. आणि आता दीदीनं लसूण काढत आहे. म्हणजे आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे ना तर माझी दीदीनं लसूण काढत आहे इकडे पूर्ण. म्हणजे तोडून कोण राहिली पूर्ण असे ते वेगवेगळे. अच्छा मम्मीने सांगितले की असे नको ठेवू असे खराब होतील तर असे करून ठेव मोकळे. तर मोकळे करत आहे आता. आम्ही ना भाजीपाला खूप आणतो पण ते कसं आमच्या इथं ना फ्रीज नाही ना तर त्यामुळे ना तो भाजीपाला जास्त टिकत नाही. पण आता पावसाळा आहे ना तर जास्त टिकतो. तसं पण आमच्या गोल्डीला जास्त लागते ना टमाटर आलू वगैरे वगैरे आणि वांगे सगळं तो खातो कारण की त्याला कंटिन्यू द्यावंच लागते. तर त्यामुळे ना आम्हाला जरा जास्त जणं लागते. पण आता आम्ही एवढंच आणलेलं आहे. आम्ही आणि मधात पण घ्यावं लागणार आहे म्हणजे 2-3 दिवस गेले ना अंगावरून की अजून आणावं लागते गोल्डीला कारण की त्याला जास्त आवडतात. आणि पाऊसनं चालू झालेला आहे. आणि माझ्या मम्मीने ना कपडे बघा आता कुठे टाकले आहेत. बघा माझ्या मम्मीने कपड्यांना इकडे टाकलेले आहेत आता. आणि पाऊस पण जरा जोरातच चालू झालेला आहे. पण पप्पा कुठं गेले काही माहीतच नाही आहेत मला. तर पप्पा आता फोन लावून बघूया कोणाच्या घरी आहेत तर. कारण की पाऊस जर जास्त झालेला आहे चालू ना म्हणजे वाढला ना पाऊस तर ते ओले होते मेन म्हणजे की त्यांनी ना छत्री घेऊन नाही गेले ते बाहेर. तर आता बघू आता कितीपर्यंत येतात ते. पण मी तरी त्यांना फोन लावतो. किती फोन लावला होता का तू? नंबर नाही माझे तुझ्याच फोन नंबर आहे. नंबर नाही का तुझ्याकडे? अच्छा ती मिस्त्रीचा जो नंबर आहे ना तो माझ्या फोनमध्ये आहे. आणि दीदीचा फोन म्हणजे फोनमध्ये ना सिम कार्ड मी नवीन दिलेलं आहे तिला घेऊन. तुझं पहिल्यावर जे सिम कार्ड होतं ना ते बंद पडलेलं होतं म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम मला पण नाही माहीत आहे. आम्ही खूप सारे तर सिम कार्डमध्ये गेलो आहे पण ते बोलत होती की नाही होत नाही होत. तर मी डायरेक्ट नवीनच सिम कार्ड घेऊन दिलं दीदीचं. 6 महिने बॅलन्सच नव्हतं बंद नाही म्हणजे फोन. काय झालं होतं? 6 महिन्यापासून बॅलन्सच नव्हता ना फोनात. 2 सिम होते ना तुझ्या याच्यात मग? एकच होता. एकच होता बोला. हिच्याच मोबाईलमध्ये ना 2 सिम होते. तर एक सिम बंदच ठेवलं तिनं कायमचं बंदच करून टाकलेलं आहे. ते सिमच बंद झालेलं आहे. आणि जे एक चालू होतं ते आता ते पण बंद आहे का? म्हणजे 2-3 सिम खराबच झालेल्या आहेत. तर डायरेक्ट मी नवीनच घेऊन दिलं सिम. डायरेक्ट काही टेन्शन नाही ठेवलं त्याच्या मागे. आणि आता माझी मम्मीनं आता काढत आहे कपडे. अंधार एवढा पडला ना बाहेर की काहीच दिसणार नाही तुम्हाला बाहेरचं. खूप अंधार झालेला आहे. आणि पाऊस पण चालू झाला. बघा माझे पप्पा पण आलेले आहेत. कुठे गेले होते तुम्ही? कुठे गेले होते तुम्ही? दुकानमध्ये गेले होते का? तुम्ही तर बोलले होते की काहीतरी म्हणजे बाहेर जात होतं ना. एवढ्या अंधारात मोबाईल नाही घेऊन गेले हातात छत्री पण नाही घेऊन गेले. पैसे घ्यायला गेले होते. यार आतमध्ये या ना आता का बोलू होता का बाहेर? तर पप्पा पण आलेले आहेत घरी. म्हणजे बरं झालं की ते पाऊस जास्त व्हायच्या पहिले घरी आलेले आहेत. तुम्हाला करून देतो सकाळी. आणि माझी दीदी बोलते पप्पा तुम्हाला ना हे जे भेंड्या आहेत ना तुम्हाला करून देतो बोलते सकाळी. सकाळी करून देतो बोलते. ते कशासाठी? शनिवारी भेंडे आणले होते ना तसेच ते परत बोल सुकले ते भेंडे पप्पाच खाऊ. परत बोल ना परत बोल. मागच्या शनिवारी भेंडे आणले होते ना पप्पानी माझ्यासाठी. ते मी असं म्हणजे लक्षातच राहिलं नाही खाणार तर म्हणजे लक्षात नाही राहिलं. ते मागच्या शनिवारची भेंडी जी आहे ना ते पूर्ण सुकली आहे. ते पप्पाला देणार आहे मी आता उद्या करून. आणि मम्मी पप्पा करून देशील ना? हो हो. कारण की ती भेंडी ना पूर्ण सुकलेली आहे आणि ताजी आहे. माझी दीदीच्यासाठी ना पप्पानी भेंडी जास्त आणली होती की तू खाशील. तर पप्पा तर आता कंटिन्यू कामावर जात होते ना तर त्यामुळे पप्पा तर काही खाल्ले नाही. आणि माझ्या दीदीने ना ते भेंडी ना पूर्ण म्हणजे टपामध्ये सुकू दिली आहे. म्हणजे पूर्ण खराबच झालेली आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. कुठे आहे मी भेंडी कुठे ठेवली? हे बघा ही भेंडी आहे ना पूर्ण चिमली आहे भेंडी. ती एकदम बारीक केली माझ्या दीदीने. पण तिचा म्हणजे त्या भेंडीचा वापरच नाही केला. भाजी वगैरे काहीच नाही केली तिने. चटणी वगैरे काही बनत असतात ना आपण भेंडीची काहीच नाही केला आहे. तर आता ना पप्पानी परत भेंडी आणलेली आहेत. आणि पप्पा बोलतात हे पण भेंडी ना तशीच करून टाकतो. तर आता बाजार वगैरे आणला आहे. आणि व्यवस्थित माझी मम्मी आणि दीदी बाजार वगैरे त्या टॉपमध्ये ठेवतील. आणि आज भाजी कशाची करणार आहेस? भाजी साधी साधी तर कशी पण नाव असणार ना भाजीला आलू वांगे वगैरे काही. टमाटर चटणी नाही तर मग नाही तर वळी कर ना सुकी सुकी वळी कर मस्त वाटते.
मी आता माझे पप्पा पण जरा हेल्प करू राहिले का हिला. हे जे मागच्या शनिवारचे भेंड राहिले ना ते हिलाच खाऊ घालायला लागतील. दीदीला चार लागतात ते. माझी दीदी ना खातच नाही, काहीच नाही खाता. तिची ती जरा जास्तच बारीक दिसते, असे पप्पा बोलतात की तू बारीक झाली आहे. तर हिच्यासाठी ना पप्पा खूप सारा अंदाज विटॅमिनसाठी, म्हणजे जे विटॅमिनच्या शरीराला लागलं पाहिजे. पण माझी दीदी अशी आहे ना, काहीच खात नाही. तर आज आमच्या इथं बाजार होता, शनिवार होता. तर तुम्ही पण आज बाजार केलेला असेल जागोजागी. म्हणजे शनिवार म्हणजे खूप साऱ्या जागावर असे काहीतरी गावं आहेत, कुठं कुठं पण बाजार असू शकते शनिवारमध्ये. तर आता आमच्या गावचा शनिवारी असो, तर तुमच्या गावचा बाजार कधी असतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथंच थांबतोय. आणि अजून काही बोलायचं आहे का कोणाला? काहीच नाही बोलायचं का आता? तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. जर तुम्ही नवीन असाल ना, नवीन कोणी पण असेल बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. काही त्याला टाईम लागत, फक्त सबस्क्राईब आणि बेलच वाजवायचे आहे. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.